बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात रूट मार्चद्वारे सुरक्षेचा संदेश। शनिवारी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च शहरातील महत्त्वाच्या भागांमधून काढण्यात आला। रूट मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे आणि पोलिसांची सज्जता दर्शवणे हा होता। चाळीसगाव रोड, आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिमबहुल भाग तसेच मिश्र वस्तीमधून हा मार्च मार्गक्रमण करत 100 फुटी रोड परिसरातील युनिटी सर्कल येथून सुरुवात झाली। त्यानंतर वडजाई रोड, भोला बाजार, शिवाजीनगर नूर मस्जिद, तिरंगा चौक, मौलवीगंज, राजकमल टाकी चौक, आग्रा रोड मार्गे साकला चौक आणि 12 पत्थर चौकातून हा मार्च पोलीस मुख्यालयात समाप्त झाला। यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते। बंदोबस्तासंदर्भात विशेष निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले। 7 रोजी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरती माननीय जिल्हाधिकारी महोदया तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज चाळीसगाव रोड तसेच आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्चचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये आपण संमिश्र वस्ती तसेच मुस्लिम बहुल इलाके त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। एकंदरीत या रूट मार्चचा उद्देश उद्याच्या बकरी ईदच्या अनुषंगानं पोलिसांची असलेली तयारी दर्शविणं आणि सोबतच त्या ठिकाणी नागरिकांमध्ये विश्वास प्रस्थापित करणं हा होता। त्यामुळे आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कायद्याचं पालन करावं, कुठल्याही प्रकारे आपल्याकडून कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही अशा पद्धतीने आपली वर्तणूक असावी अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे। आपल्या सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा। धन्यवाद।